मस्त सुरुवात झाली आहे दिवसाची. म्हणजे द्यायचा तसा त्रास मी दिलाच आहे आणि निवांत ह्या सगळ्यातून बाहेर सुद्धा पडली. ज्योतीने ऐन वेळेस मला वाचवलं. पण हा स्वराज किती बालिश आहे हा. त्याच्या बुद्धीची वाढ झालीच नाही वाटतं. काय गरज होती एवढी छोटी गोष्ट त्या सुलोचनाला जाऊन सांगायची. ती सुलोचना पण मला खूप बोललीये. मी त्याचा बदला नक्कीच घेईन. एक क्षण सुद्धा या घरातल्या कुठल्याही माणसाला शांत बसू देणार नाही. ज्योती, तू तू परत का आलीस? ताई, मला खरं खरं सांग, तुझ्या मनात नेमकं काय चाललंय? तू काय विचार करतेस हे मला नाही कळत आहे. हे बघ, त्या आत्या म्हणतात तसं सगळ्या चांगल्या प्रसंगात वाईटच घडतंय अगं. आणि प्रत्येक वेळी असा योगायोग कसा असू शकतो? तुला नक्की काय म्हणायचंय? ताई, मी शांतपणे विचारते, तूही शांतपणेच उत्तर दे. तुला चांगलं माहितीये मी कशा बाबतीत बोलते. जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्यात तेव्हा प्रत्येक वेळी सेंटर ऑफ पॉइंट तूच आहेस. अगं, मग सगळ्यांसमोर जाब विचारणारच ना तुला. प्रत्येक वेळी मी नाही येणार आहे वाचवायला तुला. एक मिनिट, आत्ता सुद्धा मी तुला वाचवायला ये म्हणून बोलले नव्हते. आणि तुला काय वाटतं मी माझं घर सांभाळू शकत नाही? मला माणसं कळत नाही? हे बघ ज्योती, माझ्या आयुष्यात लुडबुड करणं बंद कर. मी माझं घर नीट सांभाळू शकते. प्रत्येक वेळेस मला तुझी गरज नाही आहे. हो का? मग द्यायचं ना उत्तर खाली. मान खाली घालून का उभी होतीस? उत्तर होतं ना तुझ्याकडे, मग द्यायचं. होतं ना. जे घडलंय ते खरं खरंच सांगितलं असतं. मला घाबरायची काय गरज आहे? साधं सोपं गणित. काचेची वस्तू जर खाली पडली तर फुटणारच ना. हे एवढं जगावेगळं लॉजिक लावण्यासारखं काही नाही याच्यात. या ज्योतीचं पण अति चाललंय आता. अजून मी हिला सहन करू शकत नाही. अजून जर काही बोलली ना काही, तर माझ्या तोंडून सगळं सत्य निघेल. ताई, अगं तू असं का करतेस? मला काहीच कळत नाहीये. तुझ्या मनात नेमकं काय आहे अगं? हे बघ ताई, या घरातली माणसं तू समजतेस तशी अजिबात नाहीयेत अगं. ती खूप हळवी आणि प्रेमळ आहेत. ताई अगं, यांनी तुला एवढ्या मोठ्या मनाने स्वीकारलं याची थोडी तरी जाणीव ठेव. ताई 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 सॉरी अगं. हे बघ, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ नको ना घेऊ प्लीज. मी अगं मुद्दामून नाही चिडते तुझ्यावर. ताई, तुला कळतंय का मी सतत सतत तुला का बोलतेय? ताई अगं, तू चिडलीस ना की तुला नाही कळत. तू कसं बोलतेस, काय बोलतेस, तू विचारच नाही करत अगं. मग अशाने माणसं तुटतात अगं, दुखावली जातात. मग पश्चातापच उरतो अगं. हे बघ ताई, मला सगळं कळतंय की ज्या परिस्थितीत तुझं लग्न झालं ना, त्या परिस्थितीतून सावरून हे सगळं एक्सेप्ट करणं खूप खूप कठीण आहे अगं. ताई, पण मला खात्री आहे अगं, मला खात्री आहे तू हे सगळं नीट करशील. ताई हे बघ, पण माझ्या बहिणीला कोण वाईट बोललं ना तर मला नाही आवडत अगं. तुला जे काही वाटतं ना ते तू माझ्याशी बोल ना. मी आहे तुझ्यासोबत. तुला मन हलकं करावं असं वाटलं तर तू माझ्याशी बोल. ताई सॉरी अगं, खरंच सॉरी. मला असं नव्हतं म्हणायचं. ज्योती, मला ना खरंच कळत नाही अगं माझं कुठे चुकतंय ते. म्हणजे प्रत्येक वेळेस अशी काहीतरी सिच्युएशन येऊन उभी राहते ज्यात माझी चूक नसून सुद्धा सगळ्यांना असं वाटतं की मीच चुकीची. अगं, आता हेच बघ ना, हे ना मी नीट जपून कपाटात ठेवत होते आणि चुकून माझ्या हातातून पडलं आणि फुटलं ते. आता मी काही मुद्दाम केलंय का? मी करेन का ग असं? पण बघ ना, मला ना कोणीच समजून घेत नाही ग इथे. सगळ्यांना मीच चुकीची वाटते. ताई, हे बघ, असं नाही आहे अगं. बघ ताई, तू रडू नको. हळूहळू सगळं नीट होईल. हां,
ठीक आहे अगं मी. तू नको काळजी करूस. तू तू जा आता. अगं पण ताई तू एकटी मी नाही ठीक आहे मी आता. नक्की जाऊ. हो मी येते. तू काळजी घ्या. सॉरी. अहो प्रीती, अहो तुम्ही कशाला उचलताय? तुम्ही थांबा, मी उचलतो. थांबा. हो नाही असं नाही असू दे तुम्ही. हो प्रीती, हो काय करताय तुम्ही? किती रक्त आलं ते तुम्ही सोडा टाका तुम्ही बाजूला. हो केवढं लागलं तुम्हाला? या इकडे बसा. या तुम्ही बसा, इकडे बसा. केवढं लागलंय? थांबा. ती लागलंय ते तुम्हाला काय गरज होती तुम्हाला काचा उचलायची? सांगा बघा मला. केवढं रक्त आलं बघितलं ना तुम्ही? काचा असतात, धार असते त्याला. सांगितलं असतं ना कोणाला तरी आपण. दुखतंय का फार? थोडस. झालं. स्वराज मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. आता हे आणि कशासाठी? तुम्ही माझ्यासाठी एवढ्या प्रेमाने गिफ्ट आणलं आणि माझ्या बहिणीच्या चुकीमुळे ते फुटलं. हो ठीक आहे, त्यासाठी सॉरी म्हणायची गरज नाही आहे आता. होतंच. असं कसं? मी खरंच खूप प्रेमाने आणलं होतं. मला माहिती आहे तुम्हाला वाईट वाटलंय, तुम्ही हर्ट झालात. तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला जेवढं वाईट वाटलंय ना तेवढंच वाईट मला सुद्धा वाटलं. आणि म्हणून मी त्या सगळ्या काचा उचलून जोडायचा प्रयत्न करत होते आणि तेवढ्यात तुम्ही आलात. खरं तर ते गिफ्ट जसं होतं ना तसं मी पुन्हा बनवणार आहे. किती गोड आहे ही मुलगी. फुटलेलं गिफ्ट पुन्हा जोडण्याचा विचार करते आणि हे फक्त आणि फक्त प्रीतीच करू शकते. खरंच मी हिच्यावर करतो त्यापेक्षा हिचं माझ्यावर जास्त प्रेम आहे. झालं, हरवला हा बावळाट माझ्या प्रेमात. ह्या मूर्खाला गुंडाळायला फार वेळ लागत नाही. ह्या जाळ्याचं विणकाम झालंय. आता वेळ आहे माशाला या जाळ्यात अडकवायची. सुलोचना गायकवाड, नाही तुला मी माझी माफी मागायला लावली ना तर मी पण नाव नाही सांगणार. प्रीती सावेकर.